नमस्कार मित्रमंडळी, चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमका मी दाखवणार असेल गावच्या सकाळच्या थंडीचं वातावरण. तर तुमका सुंदर असं मी थंडीचं वातावरण दाखवणार असेल. तर आता जानेवारी महिनो सुरुवात झाली, नवीन वर्षाक सुरुवात झाली आहे आणि तरीही अजून थंडी चालू आहे. तर तुमका मी सुंदर अशी आज थंडीचा धुक्या वगैरे दाखवते. चला तर मग बघूया. हे आता मी तुम्हाला दाखवते सकाळची थंडी कशी काय पडली आहे गावात ती. आणि तुम्ही बघू शकतास माझ्यासमोर सकाळचं वातावरण. तर आता 7:45 होतील आणि समोर माझ्या आता सूर्य वगैरे उगवता तुमका थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर सकाळची थंडी बघू शकतास. आणि आता नवीन वर्ष चालू झाला जानेवारी, आणि जानेवारी महिन्यात अशी तुम्ही थंडी बघू शकता समोर. आणि केवढा धुक्या बघा, हे बघा खूपसा असा धुक्या दिसता. तर इकडसून तुमका थोडंसं सूर्य असं दिसतलो हो बघा, जो उगवता. हो बघा मस्त वाटतं. तर ही अशी गावची सकाळ. अजूनही धुक्यान सुरू आहे, तर अजूनही थंडी जाऊक नाही. समोर बघू शकतास, हे बघा. आता इकडनं ह्या वातावरण बघू शकतास थंडीचा. आणि कितक्या भारी वाटतं बघा या थंडीचं वातावरण. परंतु या थंडीत काळजी पण तेवढीच घ्यायची लागतं. आणि गावात अजूनही थंडी चालू आहे. तर कोणाकोणाकडे अशी गावात थंडी चालू आहे नक्की मला कमेंट करून सांगा. तर तुमका थोडासा जरा धुक्या दाखवते. अजून ज्या डोंगराच्या बाजूक कसा धुक्या पडला तर मी तुमका दाखवते. तर तुमका मी दाखवत असते हो वड वगैरे, आणि ही पीरबाबाची दर्गा ही दाखवतच असते. पण आज म्हटलं तुमका थंडीच्या वातावरणात जरा वातावरण दाखवूया म्हटलं. तर सकाळीच भरपूर थंडी असते, ह्याच्यावरून धुक्या असतात. तर आत्ता थोडा तुमका कमी धुक्या दिसत असताना, परंतु हा असा धुक्या नाही असा नाही. तर समोर बघू शकतास. आणि रस्तो बघा तुमका आता क्लीन दिसता, कारण आता रस्त्याचं काम चालू झाला आणि डांबरीकरण रस्तो होणारा. तर आता हडसून तुम्ही बघू शकतास बघा कितक्या धुक्या आता बघा. तर तुमका आता जिथे आमचं गणेशगड झालो तिथे नेऊन दाखवते की कसा काय धुक्या पडला आता समोरच्या डोंगरात. आणि बऱ्यापैकी झाडांका आता मोहर वगैरे सुरुवात झाली आहे. कारण जेवढी जास्त थंडी पडत ना तितकी झाडांसाठी सुद्धा चांगली आहे. फक्त पाऊस वगैरे लागतं का म्हणे. तर आता मी तुमका दाखवतो आहे ह्या कलमात कितकं आता मोहर इलो बघा. म्हणजे आंब्याचं झाड असा ते का आता मोहर बघा तुम्ही कितकं इलो तो. आणि एका दरवर्षी आंबे लागतोच. तर आता मी तुमका दाखवते मोहर इलो ते हो बघू शकतास. तर सुंदर असो ना ह्या त्या आंब्याच्या झाडाक मोहर वगैरे इलो हा. फक्त देव करून पाऊस वगैरे लागता का म्हणे. तर टवटवीत झाडा रावांना अशी फळं वगैरे सुंदर अशी लागतेली. आंब्याची म्हणा, काजूची म्हणा, कुठलीही म्हणा, फक्त पाऊस वगैरे लागता का म्हणे बस. तर आता इकडे तुम्ही आता ह्या धोक्या बघा या डोंगरात. आणि या रस्त्याच्या बाजूकच आमचं डोंगर आहे. आणि ही भात शेती इकडे समोर करतात. तर आता इकडचं तुम्ही वातावरण बघू शकता, एक नंबर दिसता बघा. समोर गवताची उडी वगैरे, आणि समोर आपल्या ह्या असा गावचा धुक्या. आणि कोपरे बघा अजून हिरवेगार दिसतात, कारण शईसारखं पाणी इथे साचून राहता आजूबाजू इकडे या साईडला. त्याच्यामुळे हे कोपरे तुम्ही बघू शकता हिरवेगार असे रावले आहेत. तर मस्त सकाळचं एक वातावरण. आणि तुमका आता पक्ष्यांचे वगैरे आवाज ऐकू गावली असते गावतात बघा. पाठीमागे बॅकग्राऊंडला माझ्या पक्षी वगैरे आडतात. आणि ही असा आमची गणेश घाट घेऊन जो इथे आम्ही गणपतीचं विसर्जन करतो. नवीन गणेश घाट बांधलो होतो. तर मस्त वगैरे माडते वगैरे दिसतात बघा. तर आज तुमका मी थोडक्यात दाखवले गावची एक थंडी वगैरे. तर वातावरण कसं वाटलं ह्या बघून ह्या नक्कीच मला एक कॉमेंट करून सांगा. तर सध्या आपले व्हिडिओ येत नाहीत रेग्युलर, कारण कामानिमित्त व्हिडिओ मी जास्त बनवत नाही. परंतु आता आम्ही काम काय काय करतो त्यासुद्धा मी तुमका हवं दाखवतलो आहे, जसं वेळ भेटत तसं. तर हे व्हिडिओ तुमका कसं वाटलं एक नक्कीच कॉमेंट करून सांगा. तर आता कामाक जर सुद्धा वेळ झाली आहे, तर पेंटिंग कामं आम्ही घेतली आहोत, घराची पेंट करूची कामं. तर तुमका मी तासुद्धा दाखवणार असं आहे की घरा आम्ही कसे वगैरे रंगवतो होती. तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत या व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तर मंडळी व्हिडिओ तुमका कसं वाटतं नक्कीच एक कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओ लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि चॅनलवरती कोण नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया असेच नाही पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.